आल्याशिवाय दिस माझा हे रोज रोज मनामध्ये ठेव तू नजर आल्याशिवाय नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती केलेला आहे। जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले जसे की झिप फाईल वगैरे किंवा बीटमार्क आणि इपिक, तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो, तिथून तुम्ही झिप फाईल घेऊन तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे आणि बीटमार्क आणि इफेक्ट पण तुम्ही आलेट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे। आणि जर तुम्हाला झिप फाईल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल किंवा बीटमार्क आणि इफेक्ट लिंक इम्पोर्ट करता येत नसतील तर त्यांच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता सिंपली आपलं जे काही आलेट मोशन ॲप आहे तर अशा प्रकारे ओपन करायचे, प्रोजेक्ट्समध्ये यायचे। तर आता तुम्ही जे काही बीटमार्क आणि इफेक्ट इनपुट केले असतील तर त्यांचे अशा पद्धतीने 2 प्रोजेक्ट बनून जातील। आता यांपैकी जो काही आपला पहिले बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे। त्यानंतर इथं बघू शकता आधीपासून मी इथं तुम्हाला लिरिक्स पेज आणि इमोजी पेज वगैरे इथं लावून दिलेले। जर तुम्ही लिंक इम्पोर्ट केल्यावर प्रोजेक्टमध्ये जर हे पीएनजी दिसत नसतील, डिलीट झालेले दिसत असतील तर तुम्ही काय करायचे, पुन्हा एकदा आपला जो काही हा बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तर त्याला इथून इम्पोर्ट करून घ्यायचे, ठीक आहे। आता एवढं झाल्यानंतर आता जर इनपुट केल्यावर पण तुम्हाला हे पीएनजी वगैरे दिसत नसतील तर मी तुम्हाला झिप फाईलमध्ये हे पीएनजी देऊन देईल, तर तुम्ही तिथून फक्त रिप्लेस करून घ्यायची। रिप्लेस करण्यासाठी सिंपली जसे की आता इथं आपली इमोजीची पीएनजी, इमोजीच्या पीएनजीवरती क्लिक करायचे, कलर एलपीच्या ऑप्शनमध्ये यायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही ती इमोजी पीएनजी सिलेक्ट करायचे आणि वरती इथं प्लसचं बटन दिलेलं आहे इथं क्लिक करून मित्रांनो, तर ती अशा पद्धतीने आपली जी काही इमोजी पीएनजी असेल तर ती रिप्लेस होऊन जाईल। अशा प्रकारे जर दिसत नसतील तर तुम्ही रिप्लेस करून घ्यायची, ठीक आहे। आता एवढं झाल्यानंतर आता इथं मी तुम्हाला आधीपासून सुरुवातीला ग्रुप वगैरे लावून दिलेले। आता आपण आधी काय करू, सुरुवातीला फोटो वगैरे लावून घेऊ, नंतर पुढे आपण फोटो लावू, ठीक आहे। आता काय करायचं, अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे एकदम, नंतर इथं तुम्हाला खाली एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल तर इथे क्लिक करायचे, कलर एलपीच्या ऑप्शनमध्ये यायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसचं बटन दिलेलं इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटो इथून ॲड करून घ्यायचे। नंतर इथं तुम्हाला एक ग्रुप दिसेल वरती, तर सिंपली ग्रुपवरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे, पुन्हा सुरुवातीला यायचे, पुन्हा प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने। आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे आणि पुन्हा इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे अशा पद्धतीने। शेवटी यायचे, या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढायचे आणि फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटोला रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे। नंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रकारे झूम आउटमध्ये छोटं करून घ्यायचे, ठीक आहे। जेवढं तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही छोटं वगैरे करून इथं बरोबर आहे जे की इथं मी तुम्हाला रेस्ट अँगल लावून दिलेले तर इथं तुम्ही बरोबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायची, ठीक आहे। आणि 1 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोवरती किंवा खाली तुम्ही घेऊन इथं लावू शकता बरोबर, ठीक आहे। तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तशा पद्धतीने इथं लावू शकता, ठीक आहे। नंतर एवढं केल्यानंतर आता बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेला आहे। अशाच पद्धतीने जो काही आता इथं पुढचा ग्रुप आहे तर याच्यामध्ये आणि ग्रुपच्या खाली जो काही ब्लॅक स्क्रीनचा फोटो आहे तर या दोघं ठिकाणी सेम तशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घेऊन लावून घ्यायचे कोणता एक, ठीक आहे। जसं की इथून आता मी हा फोटो लावून घेतो, बघू शकता। तर बघू शकता आता इथं पण मी आता हा जो काही ग्रुप होता दुसरा तर याच्यामध्ये पण फोटो इथं लावून घेतलेले, ठीक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही दोघं ग्रुपमध्ये तुम्ही 2 फोटो अशा पद्धतीने लावून घ्यायचे। नंतर एवढे केल्यानंतर पुन्हा आता अशा प्रकारे आपला जो काही 5.27 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे। आता इथून तर पुढे शेवटीपर्यंत जेवढे मी तुम्हाला बीटमार्क लावून दिलेले बघू शकता छोटे मोठे सर्व, तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे। आता फोटो लावण्यासाठी अशा प्रकारे 5.27 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे, पुढच्या बीटमार्कवरती यायचे, फोटोला इथपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचे। सेम अशा प्रकारे अजून दुसरा फोटो घ्यायचे, पुढच्या बीटमार्कवरती येऊन पुढचा भाग अशा पद्धतीने कट करायचे बीटमार्कप्रमाणे। आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करायचे, वरती 3 डॉट दिलेले यांच्यावरती क्लिक करायचे, 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे। अशाच पद्धतीने मित्रांनो सर्व बीटमार्कप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने पटापट लावून घ्या, ठीक आहे। तर मी पटापट सर्व बीटमार्कप्रमाणे सर्व फोटो इथून मी लावून घेतो।
तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे बीटमार्क होते तर यांच्याप्रमाणे पण मी इथून अशा पद्धतीने सर्व फोटो लावून घेतलेले. अशा पद्धतीने तुम्ही सर्व बीटमार्क प्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे. ठीक आहे. नंतर एवढं झाल्यानंतर काय करायचे, अशा पद्धतीने शेवटी यायचे, पुन्हा खाली यायचे आणि इथं मी तुम्हाला खाली एक रेक्टँगल लावून दिलेले बघू शकता हा वाला शॅडोचा. तर तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीने खाली यायचे आणि या रेक्टँगलच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि रेक्टँगल अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन इथं लावून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे पूर्णपणे वरती ओढून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा अजून अशा पद्धतीने 5.27 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे. इथून आपला जो काही झिप फाईलचा फोल्डर आहे तर त्याला सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला झिप फाईलमध्ये अशा प्रकारे एक इमोजीची PNG भेटून जाईल. तर ही PNG घ्यायची, शेवटी यायची, या आयकॉनवरती क्लिक करून PNGला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि PNGला अशा प्रकारे खाली घेऊन इथं या शॅडोच्या वरती लावून घ्यायचे. ठीक आहे. जेणेकरून आपली PNG बरोबर ठळकपणे दिसेल. ठीक आहे. नंतर पुन्हा काय करायचे, अजून अशा पद्धतीने आपला जो काही 5.27 सेकंदाचा बीटमार्क आहे तर इथे यायचे. नंतर प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, पुन्हा आपला झिप फाईलचा फोल्डर सिलेक्ट करायचे, शेवटी यायचे इथं अशा पद्धतीने आणि इथं तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल इंकचा. तर इथून हा इंकचा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे. नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे, ब्लेंडिंग अँड ऑप्सिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे, लाईटिंगमध्ये यायचे आणि याला इथून अशा पद्धतीने स्क्रीनमध्ये करून द्यायचे. त्यानंतर या व्हिडिओवरती अशा पद्धतीने क्लिक करायचे. इथे जे काही चौकोन बॉक्स आहे बघू शकता, तर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला कॉपी लेअर नाव दिसेल तर या कॉपी लेअर नावावरती क्लिक करायचे आणि इथून जे काही हा व्हिडिओ आहे तर याचे लेअर कॉपी होऊन जाईल. त्यानंतर काय करायचे, आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी यायचे आणि पेस्ट लेअर करायचे. आता काय करायचे, अशा प्रकारे आपला जो काही 8.19 सेकंदाचा बीटमार्क आहे तर इथे यायचे, पुन्हा या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे, पुन्हा पुढे यायचे अशा पद्धतीने 11.13 सेकंदावरती, पुन्हा चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे, पुन्हा अजून अशा प्रकारे आपला जो काही 14.3 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे, पुन्हा चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि अशा पद्धतीने अजून शेवटच्या बीटमार्कवरती यायचे. आणि आता जो काही आपण हा व्हिडिओ इथे पेस्ट केलेला आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि या आयकॉनवरती क्लिक करून अशा प्रकारे या व्हिडिओच्या पुढच्या भागातून कट करून टाकायचे. आणि त्यानंतर आता बघू शकता आता आपले सर्व ओव्हरले व्हिडिओ पेस्ट झालेले. आता मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे पुढचे सर्व फोटोंना. ठीक आहे. तर आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे आणि आपला जो काही इफेक्टचा प्रोजेक्ट आहे याला अशा पद्धतीने ओपन करायचे आणि जो काही आपला पहिला फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करायचे आणि कॉपी इफेक्ट करायची इथून अशा प्रकारे, पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपला जो काही 5.27 सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे. आता मित्रांनो जे अशा पद्धतीने मोठे लेअरवाले फोटो असतील तर यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे आणि जे काही छोटे फोटो हे बघू शकता तर हे सोडून द्यायचे. आता अशा प्रकारे 5.27 सेकंदाच्या बीटमार्कवरती यायचे. आता याच्या पुढचा जो काही हा मोठे लेअरवाला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. अशा प्रकारे जे काही मोठे लेअरवाले फोटो असतील तर यांना पटापट हा वाला इफेक्ट तुम्ही पेस्ट करून द्यायचे. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर बघू शकता आता जे काही शेवटीपर्यंत टोटल आता हे 4 मोठे फोटो होते तर हे 4 फोटोंना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहे. अशा प्रकारे तुम्ही हे सर्व मोठे फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्या. नंतर पुन्हा बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट अशा प्रकारे पुन्हा कॉपी करायचे आणि पुन्हा अजून आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करून अशा प्रकारे आता अशा पद्धतीने आपला 8.6 सेकंदावरती जो काही बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे. आता इथून तर पुढं जे काही आता आपले छोटे बघू शकता फोटो आहे, बघू शकता छोटे बीटमार्कवाले, तर हे छोटे बीटमार्कवाले फोटोंना हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे. अशा प्रकारे हे जे काही आपले छोटे बीटमार्कवाले सर्व फोटो आहे तर छोटे बीटमार्कवाले सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट तुम्ही अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचे पटापट. ठीक आहे. जसं की इथून आता मी यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करतोय बघू शकता अशा प्रकारे यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे आहे. तर बघू शकता आता जे काही छोटे आता बीटमार्कवाले फोटो होते बघू शकता शेवटीपर्यंत तर यांना पण मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेले. अशा प्रकारे तुम्ही यांना पण हा वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आहे. आता सिंपली शेअरचा आयकॉनवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो दिसेल ॲरोवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करायचे आणि खालची क्वालिटीची रेसला फुल वाढून घ्यायचे आणि जे काही खाली मोठे एक्सपोर्ट नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग
शिकत राहा.